कथा थोर शास्त्रज्ञांच्या या सिरीजमध्ये आज आपण आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांबद्दल माहिती करून घेणार आहोत. जवळजवळ 22 वर्ष गबाळ्यासारखे कपडे आणि निळी टोपी घातलेला एक माणूस प्रिस्टन, न्यू जर्सी इथल्या 1112 मर्सर स्ट्रीटवरच्या आपल्या घरातून खाली उतरून इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडीमध्ये जायला निघायचा. त्याचा तो अवतार बघून त्याला कोणी बागेचा माळीच समजलं असतं. त्याचे उडणारे विस्कटलेले पांढरे लांबसे केस आणि तोंडातला तो पाईप हे खूपच गमतीशीर दृश्य असायचं. पण हा कोणी साधा माणूस नव्हता. त्याचं नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. 1879 साल तसं ऐतिहासिकच होतं. याच वर्षी मोस्ले पार्क, न्यू जर्सी येथे थॉमस अल्वा एडिसननं दिव्याचा शोध लावला आणि हे खूपच सूचक होतं. त्याच वर्षी अल्बर्ट आइन्स्टाईनचा जन्म झाला. त्याच्या ज्ञानानं तो जगात अब्जावधी दिव्यांचा झगमगाट करणार होता. आइन्स्टाईन हा लहानपणी चक्क स्लो लर्नर होता. अब्राहम पॅसच्या मते याचं कारण त्याची बुद्धी नसून शाळेतलं वातावरण होतं. शाळेतली कडक शिस्त त्याला कधीच आवडली नाही. त्याची लॅटिन शिकवणारी शिक्षिका तर त्याला म्हणाली होती, तुला आयुष्यात कधीच काही जमणार नाही. खरं तर हे वाक्य नंतर लक्षावधी वेळा कोट केलं गेलं आणि ती शिक्षिकाही आइन्स्टाईनबरोबर वेगळ्या अर्थाने आणि कारणानं अजरामर झाली. आइन्स्टाईनला शाळेतून हाकलून देण्यात आलं. डिग्री तर सोडाच, पण साधा डिप्लोमाही हातात नसताना तो इटलीत मिलानला गेला तेव्हा त्याच्या आईवडिलांना धक्काच बसला. आता या मुलाचं कसं होणार? त्याला नोकरी मिळणं शक्यच नव्हतं. बरं, इतर कुठलीही इन्स्टिट्यूट त्याला पुढे शिकू द्यायला तयार होत नव्हती. पण याला अपवाद होता. फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वित्झर्लंडमधल्या झुरिक इथल्या इन्स्टिट्यूटचा त्यांची प्रवेश परीक्षाच मुळी खूप अवघड असे. पण एकदा पास झाले की मग ते मागचे पुढचे मार्क्स आणि पूर्वीचा इतिहास फारसा तपासत बसत नसत. पण तिथे तो दुसऱ्यांदा अटेम्प्टला पास झाला. आइन्स्टाईन त्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाला. इथे त्याला पूर्वीपेक्षा खूपच वेगळं वातावरण आढळलं. कडक शिस्तीच्या जर्मन जाचातून त्याची मुक्ती झाली होती. इथे शिक्षक मुलांना खूपच स्वातंत्र्य देत. आइन्स्टाईनला ती इन्स्टिट्यूट खूपच आवडली. इथे त्याच्या कल्पनाशक्तीला खूप वाव मिळाला. त्याचा आत्मविश्वास गर्विष्ठ होण्या इतका वाढला. त्याला खूपच स्वातंत्र्य वाटायला लागलं. त्याला परीक्षेसाठी अभ्यास करण्याचा मात्र कंटाळा येईल. या इन्स्टिट्यूटमधून 1900 साली आइन्स्टाईन पास झाला खरा, पण तरीही त्यानंतर त्याला कुठे नोकरीच मिळेना. आइन्स्टाईन वर्गांना सर्रास दांड्या मारत असल्यानं त्याला शिफारसपत्रही द्यायला कोणी प्राध्यापक तयार होईना. आइन्स्टाईनला आयुष्यात आपण प्रचंड अपयशी आहोत असं वाटायला लागलं. आपण कुटुंबावर आर्थिक बोजा असल्याचं त्याला प्रकर्षानं जाणवे आणि मग तो खूपच उदास होई. आपण आईवडिलांना काहीच सुख आनंद देऊ शकलो नाही असं वाटून त्यानं अनेकदा या काळात आत्महत्येचाही विचार केला होता, असं त्यावेळीच्या त्यांच्या पत्रावरून स्पष्ट होतं. डेस्परेट होऊन त्यानं विज्ञान वगैरे भानगड सोडून एका इन्शुरन्स कंपनीत नोकरी सुरू केली, पण तीही टिकली नाही. मग त्याने लहान मुलांच्या शिकवण्या घेऊन पोट भरायला सुरुवात केली. तिथे त्याला दर ताशी जेमतेम 3 फ्रँक्स मिळत. पण तिथेही मालकाशी वाद झाल्यानं त्याची हकालपट्टी झाली. त्याच्या मॉरिस सोलोव्हाईन या मित्राजवळ तर आता पैसे मिळवण्यासाठी गळ्यात व्हायोलिन अडकवून चौकात वाजवत फिरवायचं की काय असंही त्याने बोलवून दाखवलं होतं. स्विस सैन्यात भरती होण्याकरता त्यानं परीक्षाही दिली, पण त्यातही त्याचे तळपाय सपाट असल्याने तो नापास झाला. आयुष्यात असं भरकटत असताना याच सुमारास तो मिलावा मॅरिक या मुलीच्या प्रेमात पडला. तो तिच्यावर चक्क रिलेटिव्हली बऱ्या प्रेम कविता वगैरे करून पाठवायचा. पण त्याचबरोबर मिलावाच्या प्रेमपत्रात विज्ञानातल्या कठीण प्रश्नाविषयीही लिहायचा. याच प्रेम प्रकरणातून त्याला 1902 मध्ये एक मुलगीही झाली. तिचं नाव होतं लिसर, पण त्याचं अजून लग्नही व्हायचं होतं. आता तर आइन्स्टाईन टरकलाच. त्याच्याकडे लग्न करायलाही पैसे नव्हते. त्या काळी त्याच्या घरी गेलेल्या एका माणसाने त्याच्या घराचं वर्णन केलं होतं. घराचा दरवाजा उघडा, खोलीतच कुठेतरी धुतलेले कपडे वाळत घातलेले, नुकतीच धुतलेली फरशी, त्यावर ठेवलेल्या पाळण्यातल्या मुलाला आइन्स्टाईन एकीकडे झोके देतो आणि दुसरीकडे एक पुस्तक वाचतो, असं ते दृश्य होतं. शेवटी त्यांनी त्या मुलीला गुपचूप कोणाला तरी देऊन टाकली. गंमत म्हणजे ही गोष्ट जगाला 1986 साली म्हणजे तब्बल 84 वर्षांनी समजली. त्या अगोदर त्याच्याविषयी कोणीच कधी काही ऐकलं नव्हतं. मुलगी झाल्यानंतर मिलेवाला खूपच डिप्रेशन यायचं. आइन्स्टाईनच्या मित्रांविषयी आणि त्याच्या विज्ञानात डोकं खुपसण्याविषयी तिला खूपच तिरस्कार वाटायचा. त्याचवेळी आपल्या मुलांच्या अपयशानं हाय खाऊन आइन्स्टाईनचे वडील वारले. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यातून बाहेर पडायला त्याला अनेक वर्षे लागणार होती. इकडे नोकरी नसल्याने पैशांची बोंबाबोंबच होती. शेवटी 1902 साली
मॉर्सेल ग्रोसमन हा पूर्वीचा वर्गमित्र त्याच्या मदतीला धावून आला. त्याच्या मदतीनं त्याला स्वित्झर्लंडमधल्या बर्न इथल्या पेटंटच्या ऑफिसमध्ये तृतीय श्रेणीची नोकरी मिळाली. ही नोकरी तशी शानच होती, कारण ती करत असतानाच त्याला भौतिकशास्त्र आणि त्याला सतावणारा सापेक्षतावाद यांच्यावर विचार करायला बराच वेळही मिळायचा. कुणी त्याच्याकडे काही ऑफिसच्या कामाबद्दल विचारायला आला की तो त्याच्या समीकरणाचे कागद मोठ्या शिताफीनं ड्रॉवरमध्ये सरकवून देऊन मग ऑफिशियल संभाषण चालू ठेवे. आइन्स्टाईन त्या काळी कॅफे बोलवर्कमध्ये बसून मित्रांबरोबर विज्ञानाविषयी चर्चा करायचा. त्याच्या मित्रांनी या चर्चा मंडळाला ऑलिम्पिया अकॅडमी असं नावही ठेवलं होतं. तिथे रात्री काळोखातही ते प्रकाशाविषयी चर्चा वाद करत बसत. नोकरी मिळाल्यावर 6 जानेवारी 1903 रोजी त्याचं आणि मिलेवाचं लग्न शेवटी एकदाचं झालं. त्यांना दुसरं मुलंही झालं, पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि ते टिकणंच शक्य नव्हतं. नंतरच्या आयुष्यात मी ते लग्न केवळ एक कर्तव्य म्हणून केलं होतं, ते यशस्वी होणं शक्यच नव्हतं असं तो म्हणायचा. पण या सगळ्या गोंधळात त्याचे विज्ञानाविषयीचे विचार आणि लिखाण चालूच होतं. 1905 साली आइन्स्टाईननं 6 प्रबंध लिहिले. त्यातले 3 तर एवढे महत्त्वाचे, धक्कादायक आणि युगप्रवर्तक होते की त्यानं त्यानंतर आयुष्यात काहीच केलं नसतं तरी चाललं असतं. ते 3 प्रबंध होते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ब्राउनियन मोशन आणि स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी यावरचे. यातला रिलेटिव्हिटीवरचा प्रबंध तर त्यानं फक्त 5 आठवड्यात काम करता करता मधल्या फावल्या वेळात लिहिलं. यात एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रबंधासाठी त्यानं कुठलीही प्रयोगशाळा वापरली नव्हती. त्याचे प्रयोग वैचारिक असत. फक्त तर्काच्या जोरावर या अचाट माणसानं जग हलवून सोडलं होतं. माझी प्रयोगशाळा म्हणजे माझं फाउंटन पेन माझ्या नेहमी खिशात असते, असंच तो म्हणायचा. C.P. स्नो यांच्या मते हे 3 प्रबंध म्हणजे संपूर्ण भौतिकशास्त्राच्या इतिहासातले सगळ्यात महत्त्वाचे प्रबंध होते. आणि गंमत बघा, हे सुरू करत असतानाच त्याच्या नोकरीत बढती मिळण्यासाठी केलेला अर्ज नुकताच फेटाळण्यात आला होता. यातला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरच्या प्रबंधात त्यानं प्लँकच्या क्वांटमची कल्पना पुढे नेऊन प्रकाशीकरणाचं मुळी लहान लहान कणांचे पार्टिकलचे बनलेले असतात असे क्रांतिकारक विचार मांडले. त्या अगोदर प्रकाश किरण हा लहरींनी बनलेला असतो हे थॉमस यंग या शास्त्रज्ञाने 1802 साली सिद्धच करून ठेवलं होतं. त्यानंतरची अनेक दशकं शास्त्रज्ञ प्रकाश किरणांना लहरच समजत. त्यामुळे आइन्स्टाईनच्या म्हणण्यावर अनेक शास्त्रज्ञांचा विश्वासच बसेना. शेवटी 1923-24 साली कॉम्प्टन या अमेरिकन आणि डेबाय या डच शास्त्रज्ञांनी प्रयोगांती ते जेव्हा सिद्ध केलं तेव्हा कुठे इतर शास्त्रज्ञांचा आइन्स्टाईनला होणारा विरोध मावळला. त्याला नोबेल पारितोषिकही याच संशोधनाबद्दल मिळालं. आइन्स्टाईनला स्वतःला त्याचा शोध महत्त्वाचा वाटे. गंमत म्हणजे त्याला डॉक्टरेट हे ए न्यू डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर डायमेन्शन्स या बहुचर्चित प्रबंधासाठी मिळाली होती आणि प्रसिद्धी मात्र त्याला त्याच्या सापेक्षवादामुळे मिळाली आणि याचं त्याला आश्चर्य वाटे. आइन्स्टाईन त्याची तत्त्व नेहमी तपासून बघे, त्यामुळे सहसा तो चुकत नसे. त्यातूनच त्याचा आत्मविश्वास दिसायचा. आपल्याला नोबेल पारितोषिक मिळणार याचीही त्याला इतकी खात्री होती की त्यानं त्याच्या पहिल्या बायकोला घटस्फोटाच्या मोबदल्यात त्या भविष्यात मिळणाऱ्या नोबेल पारितोषिकातले पैसे देऊ केले होते. आणि हे प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक मिळायच्या बरीच वर्ष अगोदर. गंमत ही की 1921 साली त्याला जेव्हा प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा नोबेल कमिटीचं थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या संबंधी अजूनही एकमत होत नव्हतं. मग त्याविषयी पारितोषिक कसं देणार? शेवटी मग यातून तोडगा म्हणून त्याला त्याच्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं. ब्राउनियन मोशनचाही प्रबंध त्यानं याच वेळी सादर केला. आइन्स्टाईनच्या अगोदर अणूच्या अस्तित्वाविषयी बरेच तर्क केले जात होते. आपल्याकडे कणादनं आणि ग्रीसमध्ये डेमोक्रिट्स यांनी अणू म्हणजे कुठल्याही पदार्थाचा सगळ्यात लहान अविभाज्य कण आणि किंवा भाग असं लिहून ठेवलं होतं. पण ॲरिस्टॉटल अणू मानत नसे. सगळे पदार्थ सलग असतात आणि ते कापत आपण कितीही लहान करू शकतो असं त्याला वाटे. इसवी सन 1803 साली डाल्टननं पुन्हा अणूबद्दलची थिअरी मांडली, पण ती सिद्ध करण्याची गरज होती. पण अजूनही काही मंडळी अणूच्या अस्तित्वाविषयीचं शंका घेत होती. या सगळ्या वादावर आइन्स्टाईनच्या या प्रबंधानं पडदा टाकला आणि अणूचे अस्तित्व सिद्ध केले. एका द्रवात तरंगत असलेले कण ज्या तऱ्हेने वेडीवाकडी अनाकलनीय वाटणारी विचित्र हालचाल करतात त्यालाच ब्राउनियन मोशन म्हणतात. रॉबर्ट ब्राउन या स्कॉटिश वनस्पतीशास्त्रज्ञानं
प्रथम याचं निरीक्षण केल्यामुळे याला असं नाव पडलं. नंतर लुई ग्वाय आणि विल्यम रामसे या 19व्या शतकातल्या मंडळींनीही ब्राउनियन मोशनवर अभ्यास केला होता, पण अजून त्याचं पूर्ण स्पष्टीकरण होत नव्हतं. शेवटी आइन्स्टाईनच्या प्रबंधात या द्रव्याच्या रेणूमध्ये आणि त्या द्रव्यात तरंगणाऱ्या कणांच्या रेणूमध्ये टक्कर होत असल्यामुळे अशा तऱ्हेचे त्या द्रवात तरंगणारे कणांची वाकडी तिकडी हालचाल किंवा गती निर्माण होऊ शकते असं त्याने मांडलं. कल्पना करा, एका खोलीत टेनिसचे अनेक अदृश्य चेंडू चित्रविचित्र दिशेने जोरात फिरत आहेत आणि त्याच खोलीत एक मोठा हलका पण आपल्याला दिसू शकणारा फुटबॉल सोडला तर तो कसा विचित्र तऱ्हेनं इकडून तिकडे फेकला जाईल आणि आपल्याला ते टेनिसचे चेंडू दिसत नसल्यामुळेच ती हालचाल खूपच विचित्र आणि रँडम वाटेल. तसंच ज्या अर्थी त्या द्रव्यातले कण इकडे तिकडे फेकले जातात त्या अर्थी त्यांची टक्कर त्या द्रव्याच्या आपल्याला अदृश्य वाटणाऱ्या लहान रेणूंशीच होत असली पाहिजे असं आइन्स्टाईनला वाटलं. अर्थातच हे नुसतं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. त्यातही आइन्स्टाईननं बराच खोलवर तर्क आणि गणित वापरलं होतं. या विचारांनी अणूंची अस्तित्व तर सिद्ध झालंच, पण एका अर्थाने अणुयुगाची आणि त्यानंतरच्या चित्तथरारक नाट्याचीही ती नांदी होती. त्याचा तिसरा प्रबंध होता स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी याविषयी. तो म्हणजे एक भन्नाटच प्रकार होता. या अचाट माणसाच्या थिअरीज जरी जवळपास 100 वर्षापूर्वी मांडल्या गेल्या तरी त्यांचे पडसाद अजूनही भौतिकशास्त्रामध्ये खगोलशास्त्रामध्ये उमटणं चालूच आहे. आज खरं तर आपल्याकडे सॅटेलाइट्स, लेझर्स, सुपर कॉम्प्युटर्स, नॅनो टेक्नॉलॉजी हे सगळं आहे. या विश्वाविषयी आपल्याला बरंच काही माहिती आहे. अणूच्या अंतरंगातली बरीच रहस्यही गेल्या शतकात उलगडली आहेत, पण तरी अजूनही आइन्स्टाईनच्या 100 वर्षापूर्वीच्या थिअरीज कोणी खोडून काढू शकलेला नाही. एवढंच नव्हे तर त्याने काम केलेले कागद फक्त नीट तपासून बघून त्यावर संशोधन करूनही अनेक शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषिकही मिळवले आहेत. आश्चर्य म्हणजे अगदी अलीकडे म्हणजे 1993 साली 2 भौतिकशास्त्रज्ञांनी अप्रत्यक्षपणे गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचं अस्तित्व सिद्ध केलं, तेव्हा त्याने नोबेल पारितोषिक मिळालं होतं. खरं तर 1916 सालीच आइन्स्टाईननं डबल न्यूट्रॉन ताऱ्यांविषयी अभ्यास करून या लहरींच्या अस्तित्वाविषयी लिहून ठेवलं होतं. ते 2 भौतिकशास्त्रज्ञ आइन्स्टाईनचं म्हणणं फक्त सिद्ध करत होते इतकंच. 1924 साली असंच आइन्स्टाईननं कुठल्याही वस्तूच्या नव्या स्थितीविषयी लिहून ठेवलं होतं. त्याला बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट्स असं म्हणतात. 2001 साली 3 भौतिकशास्त्रज्ञांनी या नव्या अवस्थेचे अस्तित्व सिद्ध केलं आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले. 1904 साली त्याच्या ऑलिम्पिया अकॅडमीमधल्या मायकेल बेसो या मित्राबरोबर सहज गप्पा मारताना आइन्स्टाईनला सापेक्षवादाचं कोडं सुटलं आणि त्याच वेळी त्याने E = mc² हे जगप्रसिद्ध समीकरण डोक्यात पक्क केलं. पुढे हे समीकरण म्हणजे आइन्स्टाईन असं समीकरण होण्याइतकं ते गाजणार होते. सापेक्षतावादाची कल्पना तशी नवी. आइन्स्टाईनच्या अगोदरही सापेक्षवाद होताच की गॅलिलिओ न्यूटनपासून ती कल्पना अभिजात भौतिकशास्त्रात चालत आली होती. यापूर्वीच्या क्लासिकल रिलेटिव्हिटीनुसार अंतर, वेळ या गोष्टी कधीही कुणीही कुठल्याही संदर्भ चौकटीतून मोजल्या तरीही न बदलणाऱ्या होत्या. समजा मी पृथ्वीवर आहे आणि एका अंतराळयानामध्ये दुसरा कोणीतरी आहे, तर आमच्या दोघांच्या घड्याळात किंवा फूटपट्ट्यात फरक पडणं असं कसं शक्य आहे? पण वेगाचं तसं नव्हतं. वेग मात्र पूर्वीच्या म्हणजे क्लासिकल फिजिक्सच्या दृष्टीने सापेक्ष होता. मी पृथ्वीवर स्थिर बसलो असलो तरी चंद्रावरच्या माणसाला मी पृथ्वीबरोबर फिरतोय असं दिसेल. तसंच समजा मी एका आगगाडीतून चाललोय आणि दुसरी आगगाडी त्याच दिशेने त्याच वेगाने चालली तर ती हलते आहे असं न वाटता स्थिर आहे असं मला वाटेल. पण तीच दुसरी आगगाडी माझ्या विरुद्ध दिशेने पण माझ्याच वेगाने येत असेल तर मात्र ती माझ्याकडे दुप्पट वेगाने येते असंच मला वाटेल. म्हणजे अंतर आणि वेळ ही कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्समधून मोजली तरीही बदलत नाही, पण वेग मात्र फ्रेम ऑफ रेफरन्स प्रमाणे बदलतो असं पूर्वीचं क्लासिकल भौतिकशास्त्रानं शिकवत होतं. पण आइन्स्टाईननं याच्या उलट अंतर आणि वेळ हेच मुळे रिलेटिव्ह आहेत आणि ते निरीक्षकाच्या तोलनिक वेगावर अवलंबून असतात असं सांगून याच कल्पनेला संपूर्ण तडा दिला. म्हणजे थोडक्यात 2 वेगवेगळ्या वेगानं जाणाऱ्या माणसांनी पट्टीने जर मोजलं आणि घड्याळानं वेळ मोजली तर ती वेगळी येईल, कारण दोघांच्या मोजमापाच्या पट्ट्यात आणि घड्याळातच फरक पडेल असं आइन्स्टाईन म्हणायला लागला.
एकाला जे 1 मीटर अंतर वाटेल ते दुसऱ्याला वेगळंच वाटेल आणि ज्याला 1 तास म्हणेल तो दुसरा त्याला वेगळाच वाटेल। याचा अर्थ प्रत्येक जण आपल्याजवळ स्वतःचं असं खास घड्याळ आणि पट्टी घेऊन फिरत असतो आणि त्याचा वेग बदलेल तसं तेही बदलत असतात। म्हणजे युनिव्हर्सल ॲब्सोल्यूट सर्वमान्य घड्याळ किंवा पट्टी नसते, पण आइन्स्टाईनच्या गणिताप्रमाणे आपला रोजचा चालण्याचा, पळण्याचा, आपल्या गाडीचा किंवा विमानाचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या मानानं किती आहे यावर हे घड्याळ आणि पट्टी किती बदलतात हे ठरतं। आणि आपला रोजच्या आयुष्यातला वेग हा प्रकाशाच्या वेगाच्या मानानं खूपच कमी असल्यामुळे या घड्याळांमध्ये किंवा पट्ट्यांमध्ये पडलेला फरक आपल्याला जाणवत नाही म्हणून बरं। नाहीतर कुठल्याही रेसमध्ये किंवा इतरही गोष्टीत घडीघडीला आपल्यामध्ये इतर कारणांप्रमाणे याही कारणामुळे प्रचंड वाद व्हायला लागले असते। फक्त आपल्याला वेग जेव्हा प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास जायला लागतो तेव्हा मात्र आपल्या पट्टीत आणि स्थिर माणसाच्या पट्टीत पडणारा हा फरक वाढत जातो, असं आइन्स्टाईनची स्पेशल थिअरी सांगत होती। हे म्हणजे प्रचंड विचित्रच तत्त्व होतं। यामुळे अनाकलनीय गूढ अशा एका नव्या युगाची सुरुवात झाली। पण हे आइन्स्टाईनला सुचलं तरी कसं? त्याचं असं झालं, न्यूटन नंतरच्या मॅक्सवेल या ग्रेट शास्त्रज्ञानं विद्युत चुंबकीय लहरी आणि क्षेत्र किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि फील्ड्स यांच्याविषयी समीकरण मांडून वीज आणि चुंबकत्व यांचा उलगडा केला होता। त्याच्या म्हणण्यानुसार प्रकाश किरण ही सुद्धा अशीच एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा लहर होती, पण कुठल्याही लहरींना प्रवास करण्यासाठी माध्यम लागतंच। दोन्ही लहरींना हवा जशी लागते तसंच, पण मग प्रकाश लहरी कशातून प्रवास करतात? आजूबाजूला माध्यम दिसत तर नाही, म्हणून मग इथर नावाचं एक अदृश्य माध्यम सगळीकडे पसरलं आहे अशी सगळ्यांनी समजूत करून घेतली।